शपथ नारायण धारप भाग 6। 15व्या मजल्यावर आपल्या अपार्टमेंटच्या खिडकीपाशी अजय उभा होता. काचेतून खाली आणि बाहेर पाहत होता. एका ठराविक कोनातून पाहिलं तर लांबवरचा समुद्राचा सुमारे 5 इंच रुंदीचा पट्टा दिसायचा. म्हणजे हवा वादळी, पावसाळी अथवा धुक्याने भरलेली नसेल तर. ती चमचमती निळी पट्टी दिसली तर मग जरा आशेला जागा असायची की दिवस निरभ्र असेल. नाहीतर मग आहेच रोजचा घुसमटणारा ढगाळ बेभरवशाचा दिवस, एखादी वादळी पावसाची सर अस्तानीत लपवून वावरणारा. अजू तयार? लिझाचा आवाज आला. त्यामागोमाग पाठीवर तिची थापही आली. अजय वळला. हसरी लिझा त्याच्या मागेच उभी होती. फिकट गुलाबी पॅन्टसूटमध्ये ती किती तरुण वाटत होती. वास्तविक ती त्याच्यापेक्षाही 4-6 महिन्यांनी मोठीच. म्हणजे आता 40पासून फार दूर नाही, पण दिवसभर कशी हसरी, किती उत्साही. कधी कधी त्याला वाटे तिच्यापेक्षा आपणच खूप प्रौढ दिसत असणार. चल ना. खांद्यावरची पर्स गरकन फिरवत ती वळलीही. त्याला ऑफिसपाशी सोडून ती तिच्या ऑफिसला जाणार होती. एका ॲडव्हर्टायझिंग कंपनीत ती आता सेक्शन हेडच्या जागेवर होती. बटणं ऑफ करून, सर्व खिडक्या लावून, टेलिफोन जवळचं रेकॉर्डिंग मशीन सुरू करून, बाहेरच्या दाराला कुलूप लावून अजय पोर्चमध्ये येईपर्यंत तिने गाडी बाहेर काढलीही होती. त्याच्या ऑफिसपाशी गाडी थांबली तेव्हा 14:30 मिनिटं झाली होती. तिने घड्याळाकडे बोट करताच तो हसून म्हणाला, राईट, 1 बघ. ही त्यांची रोजची पैज होती. 15 मिनिटाच्या वर वेळ लागला तर लिझाने त्याला $1 द्यायचा. कमी वेळ लागला तर अजयने तिला. सोमवारच्या गर्दीत तिला हे जमेल असं त्याला वाटलं नव्हतं, पण छान. त्याचा पार्टनर स्टॅनले एवढ्यातच आला होता. टेबलावरची मेल पाहत होता. त्यांच्या फर्मचं नाव होतं HR ब्लॉक. आधी दोघंही त्याच कंपनीत कामाला होते. कंपनीचा संस्थापक आणि मालक ब्लॉक एव्हाना म्हातारा झाला होता आणि त्याचा 65वा वाढदिवस कंपनीत साजरा होत असतानाच त्याने आता कंपनी विकून टाकणार असल्याची घोषणा करून सर्वांना धक्का दिला होता. ब्लॉक आधीच जाड होता आणि आता तर त्याला बोलताना सुद्धा धाप लागायला लागली होती. त्याचा निर्णय बरोबरच होता. अजय आणि स्टॅनले हेच जुने कर्मचारी होते. मार्केटिंग सर्वे करणाऱ्या शेकडो कंपन्या होत्या. त्यांच्यातलीच HR ब्लॉक एक होती. हे 2 जण सोडले तर बाकीचे सर्व वर्क कॉन्ट्रॅक्टवर घेतलेले असायचे. त्यांना कंपनी चालू आहे का बंद होणार आहे याचा काहीच विधिनिषेध नव्हता. हात मिळवणी आणि ड्रिंक्स, शुभेच्छा इत्यादी झाल्यावर अजयने स्टॅनलेला एका बाजूला घेतलं. स्टॅन, आपण म्हाताऱ्याला ऑफर देऊ. कसली ऑफर? आपण ब्लॉक विकत घेऊ. अरे तू पागल तर नाही ना झालास? नाही, नीट विचार कर. विचार करू? अरे तो म्हातारा किती मक्खीचूस आहे माहीत नाही का? जळवेसारखा आपलं रक्त पिऊन टाकील, माहीत आहे? अरे आपण ऑफर तर देऊ. आणि स्टॅनले नको नको म्हणत असतानाही अजयने म्हाताऱ्यापाशी तो विषय काढलाच. म्हाताऱ्याचा श्वासच हिरावून घेतला. हा थट्टेचा विषय नाही अजय. मी सिरियस आहे सर, अगदी सिरियस. खरं म्हणजे मघाशी मी बोललो ते विचार करून बोललो नव्हतो, पण आता खरोखरच त्यावर मला गंभीर विचार करायला लावलास म्हणायचा तू. सर, तुमच्या कंपनीत काम करायला मला आनंदच वाटेल, पण असा विकून टाकण्याचा विचार मनात आला तर आमची ऑफर लक्षात ठेवा. शेवटी म्हाताऱ्याने कंपनी विकली नाहीच, उलट अजय आणि स्टॅनले दोघांना समान भागीदार करून घेतलं. स्वतः स्लीपिंग पार्टनरच्या रूपात तो दैनंदिन कामकाजातून निवृत्त झाला आणि त्या दिवसापासून फर्मची विश्वास बसू नये इतक्या जलद गतीने प्रगती झाली होती. आता त्यांना 4घांचा कायमचा स्टाफ ठेवावा लागला होता. त्याखेरीज ज्याला फ्लोटिंग मॅनपॉवर असं ते दोघं थट्टेने म्हणायचे तसे कित्येक असायचे. अजय लिझाशी विवाह करू शकला होता. नव्या प्रशस्त जागेत स्थलांतर करू शकला होता. तो आणि स्टॅनले एक्सपान्शनचे अनेक मनसुबे रचत होते. आता भावी अशा संबंधात मनात एक आत्मविश्वास, एक निश्चिती आली होती. आणि मेल चाळत असतानाच अजयला ते एअरमेलचं पाकिट दिसलं. वरचा पत्ता हस्ताक्षरात होता. जवळजवळ लुप्त झालेली गोष्ट. नवल नाही, त्याने ते पाकिट आधी उघडलं तर. आत एकच कागद होता. त्यावर मराठीत फक्त 2 ओळी होत्या. आपली शपथ आठवा. मायगावला परत या. टिनपाट मेजर.
कोणतीही गोष्ट जाणीवेत यायला ती तिच्या योग्य संदर्भात यावी लागते. अनपेक्षित गोष्टी मग त्या अगदी साध्या असल्या तरी जाणीवेत कॉग्निशनमध्ये यायला खूप वेळ लागतो. हा 2 मराठी वाक्य असलेला कागद संपूर्ण अनपेक्षित होता, संपूर्णपणे असंबंध होता. म्हणून काही क्षण अजयला त्याचा काहीही अर्थबोध झाला नाही. आणि जेव्हा अर्थबोध झाला तेव्हा सर्व संदर्भच बदलून गेले. मायगाव, तीनपाट मेजर, ती शपथ, सर्व काही आठवायला त्याला क्षणभराचाही अवधी लागला नाही. जयरामच्या अंगणात त्या कोणत्याशा मोठ्या झाडाच्या सावलीत जमलेले ते सर्व 5 नाही 7 जण आणि तो शपथेचा विधी, असेच सर्वांनी हात पुढे केले होते. अजयने आपले हात समोर आणले आणि मग त्याला सर्वात मोठा धक्का बसला. दोन्ही तळव्यांच्या मध्यभागी अनियमित आकाराच्या खरबडल्यासारख्या लाल रक्ताने माखलेल्या जखमा होत्या आणि तो पाहत असतानाच एक टपोरा लाल भडक रक्ताचा थेंब उजव्या हाताच्या तळव्यावर आला. त्याचं सर्व शरीर थरथर कापत होतं. मानेभोवती घामाचा ओलावा होता. समोरचा देखावा धूसर झाल्यासारखा वाटत होता. एखादा स्लाइड शो असल्यासारखी मनचक्षू समोर एकामागून एक अशी चित्र उमटत होती. जुन्या खूप जुन्या आठवणीतले रस्ते, बोळ, अंधाऱ्या जागा. शपथ आठवा म्हणे. शपथच काय, सर्व काही आठवत होतं, सर्व काही. त्या धावपळी, ते पाठलाग आणि ते अविश्वसनीय साहस. आणि आता परत तिथे जायचं होतं. जाण्यासंबंधात प्रश्नच नव्हता. एक उसासा सोडून अजय बेसिनकडे वळला हात धुण्यासाठी. पण त्याने खाली पाहिलं तेव्हा तळहात कोरे होते. त्यांच्यावर कोणतीही जखम नव्हती. वाहती जखम तर नाहीच, कोणत्या जुन्या जखमेचा व्रणही नव्हता. आठवण देण्यापुरती ती जखम तळव्यावर साकारली होती. मघापेक्षाही आता त्याला जास्त भीती जाणवत होती. जाण्याचा निर्णय त्याने त्या क्षणी घेताच जखम अदृश्य झाली होती. पण समजा त्याने भित्रेपणाने पाय मागे घेतला असता तर मग काय झालं असतं? एका वेगळ्या, अमानवी, संपूर्ण अनाकलनीय शक्तीचा इथे वावर होता. शरीर शहारून टाकणारा विचार. स्टॅन. अजय त्याच्याकडे वळला. तो टेबलामागे बसून एक फाईल वाचण्यात दंग झाला होता. स्टॅन. अजयने आणखी मोठ्याने हाक मारली. स्टॅनने वर पाहिलं आणि मग हातातली फाईल सावकाश खाली ठेवली. अजू काय झालं आहे? तो टेबलामागून उठत होता. आपला चेहरा किती विलक्षण दिसत आहे याची अजयला कल्पना नव्हती. स्टॅन, मला इंडियाला जावं लागणार आहे. केव्हा? लागलीच, जी पहिली फ्लाईट मिळेल तिने. पण काय झालं तरी काय? मला आत्ताच तिकडचं एक पत्र मिळालं. त्याने टेबलाकडे बोट केलं. स्टॅनले तो 2 ओळी मराठीत असलेला कागद उलटा सुलटा करून पाहत होता. हे काय आहे? हिब्रू, इजिप्शियन, हे आहे तरी काय? माझ्या मायबोलीत आहे. माझ्या एका जुन्या मित्राने लिहिलं आहे. त्याने बोलवलं आहे, मला जायला हवं. जुना मित्र? किती जुना? 25-27 वर्षांपूर्वीचा. आणि केवळ त्याने एक साधं पत्र पाठवलं म्हणून तू? साधं पत्र नाही स्टॅन, आम्ही सर्वांनी एक शपथ घेतली होती. पण अजू, तेव्हा तर तुम्ही शाळकरी पोरं असणार. हो ना, पण शपथ ती शपथ. मला जायला हवं. आणि इथले सारे प्लॅन मी एकटा काय काय पाहू? सॉरी, पण काहीतरी व्यवस्था कर. सॉरी. आणि परत केव्हा येणार आहेस? काही सांगता येत नाही. अरे, पोर सौदा वयात सर्वच जण अशा शपथा घेत असतात, एकमेकांना वचनं देत असतात. पण आता तू मोठा करता सवरता झाला आहेस. या लहानपणीच्या फेरी स्टोरींना किती किंमत द्यायची? स्टॅन, तुला समजत नाही, तुला खरंच समजत नाही. अजयचा चेहरा इतका फिकटल्यासारखा झाला की स्टॅनले गप्पच बसला. आणि लिझाचं काय? तिला आता फोन करून घरीच बोलवून घेणार आहे. आणि मला काही सांगू नकोस, ते फार फार कठीण जाणार आहे, मला माहीत आहे. आणि तिच्यासाठीही तू तुझा विचार बदलणार नाहीस? नाही. अजू, तुला एक सांगू का?
ही कसली शपथ तुम्ही घेतली आहे? तेव्हाही तुम्ही सर्व पागल होतात आणि आता इतक्या वर्षानंतर तुला बोलवणारा तुझा तो मित्र आणि त्या शब्दासाठी घर दार व्यवसाय वाऱ्यावर सोडून जाणारा तुम्ही दोघंही पागल आहात. तू चूक आहेस असं कसं म्हणू स्टॅन? मला तुझी कीव येते मूर्खा. ठीक आहे, जा. आणखी काही? तुझा जर देवावर विश्वास असेल तर माझ्यासाठी प्रार्थना कर. अटॅची घेऊन अजय ऑफिस बाहेर पडला आणि त्याच्याकडे पाहता पाहता स्टॅनलेचा चेहरा जास्त जास्त विचारमग्न होत गेला. लिझाला तो शक्य तेवढं खरं सांगणार होता. कदाचित संपूर्ण सत्य नाही, पण एकही असत्य गोष्ट सांगणार नव्हता. निदान तेवढा तरी तिचा त्याच्यावर खास हक्क होता. तिला घरी यायला अपेक्षेपेक्षा जास्त उशीर लागला आणि तिचा चेहराही बोलका होता. नेहमीचं हास्य मालवलं होतं. तिला आधीच काही कल्पना आली होती की काय? पण तो काही बोलण्याआधीच ती म्हणाली, अजू, निघण्याआधी मी स्टॅनला फोन केला होता. तो काहीतरी भलतंच सांगत होता. भलतंच नाही. तुला खरंच इंडियाला जावं लागणार आहे? हो. स्टॅन म्हणत होता, कसली तरी जुनी शपथ. लिझा, बस इथे. शक्य तेवढं तुला सांगतो, विश्वास बसतो का पहा. त्याला आठवत होतं तेवढं त्याने तिला सांगितलं. अजूनही सर्व आठवत नव्हतं. काही ठिकाणी आठवणी गोणपाटाखाली झाकून ठेवलेल्या अनियमित आकारासारख्या होत्या. आत काय आहे हे माहीत नसूनही तो सूचक आकार मनाला भयभीत करत होता. अजू, तू जायचं ठरवलं आहेस. मी तुझं मन वळवण्याचा प्रयत्न करणार नाही. आणि आता आणखी एक गोष्ट सांगते. तू म्हणतोस ते पत्र मिळेपर्यंत तुला मागचं काहीही आठवत नव्हतं. तसं असेलही, पण तुझ्या सबकॉन्शियसमध्ये त्या गोष्टी घर करून बसलेल्या असल्या पाहिजेत. झोपेत कधी तू इतका अस्वस्थ होतोस, कधी काही बोलतोस. कदाचित तुझ्या त्या मराठी भाषेत असेल, मला त्या शब्दांचा अर्थ समजत नाही, पण तू भयंकर घाबरलेला असतोस आणि कधी अगदी हुंदके देऊन रडतोस सुद्धा. आणि लिझा, तू आजवर एका शब्दानेही काही बोलली नाहीस. तुला डिस्टर्ब करण्यात काय फायदा होता? मला दिसत होतं तू सुखी आहेस, समाधानी आहेस. माझ्यापुरतं ते पुरेसं होतं. मला कल्पना नव्हती तू ही गोष्ट इतकी विचारीपणाने, ओ हेल, मला वाटलं होतं तू मला वेड्यातच काढणार आहेस. तू वेडा आहेसच, पण एका फार वेगळ्या अर्थाने वेडा आहेस, ती म्हणाली. पण तिची त्याच्याकडे पाठ होती आणि आवाज कापत होता. ती परत त्याच्याकडे वळली तेव्हा तिच्या डोळ्यात एक संशयास्पद चकाकी होती. आणि परत कधी येणार आहेस? त्या एका प्रश्नाला तो उत्तर देऊ शकला नाही. निदान तिथला पत्ता तरी सांग. नो. तो इतक्या आवेशाने म्हणाला की तेव्हा मात्र लिझा खरोखरच घाबरली. मायगावशी दुरान्वयानेही संबंध ठेवू नकोस लिझा. आता पुढच्या काही दिवसात मायगाव एक फार घातकी, फार धोक्याची जागा होणार आहे. तिथे काहीही होऊ शकेल आणि सर्वच्या सर्व एकजात भयानक असेल. लिझाने त्याला पॅकिंगला मदत केली. एवढंच नाही तर एअरपोर्टवरही नेऊन सोडलं. तिने वाद न घालता त्याचं बोलणं मान्य करताच त्याच्यावरचा अगदी दृश्य असा जवळजवळ असह्य ताण कमी व्हायला लागला होता. कर्मचारी वर्गाला आणि पॅसेंजर्सना सर्वांना ती फ्लाईट वाईट गेली. केव्हा एकदा प्रवास संपेल याची उत्कंठेने वाट पाहायला लावणारी. कधी दूर, कधी जवळ विजांचा लखलखाट दिसत होता. उंच कमी दाबाच्या पट्ट्यातून विमान एखाद्या घसरगुंडीसारखं खालीवर होत होतं. प्रवास सुरू होऊन अर्धा तास होतो न होतो तोच सीट बेल्टचा सिग्नल आला होता. तो तसाच होता. बाहेर उसळत्या शक्तीचा नाच चालला होता. अनेक पॅसेंजर्सचे चेहरे अस्वस्थ दिसत होते. कर्मचारी वर्ग एअरबॅग पुरवण्यात, लोकांना दिलासा देण्यात गर्क झाला होता. पण अजयला तशी धास्ती वा भीती वाटत नव्हती. जराशी कल्पनाशक्ती असलेल्याला असंही वाटलं असतं, एखादा सैतानच आपल्या विमानावर झडप घालून त्याचा नाश करण्याच्या प्रयत्नात आहे. पण अजयला वाटत होतं या जाड काचांमागे काळ विरळ होत आहे. भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यातली भिंत पातळ होत आहे, पारदर्शक होत आहे. कारण या सैतानाच्या पाठलागासाठी त्याला कल्पनाशक्तीची आवश्यकता नव्हती. तो खरोखरच त्या प्रसंगातून गेला होता. मोठ्या प्रयासाने त्याने त्याच्या विचारांवर एक जाड पडदा ओढला.